विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. समर्थ सेवेकरी बंधूंनी नमस्कार. आपल्या ग्रुपच्या माध्यमातून दर बुधवार आणि शनिवार हा आपला मार्गदर्शनाचा दिवस असतो आणि अनेक सेवेकरी या मार्गदर्शन मीटिंगचा आतुरतेने वाट पाहत असतात. आणि कशामुळे आपले ही आतुरता वाढलेली आहे. या स्वामी सेवा आणि अनुभूती या माध्यमातून आपल्याला ही आतुरता आपल्याला वाढलेली आहे. त्याच्या मागचे कारण काय आहेत? तुम्हाला इथून स्वामी सेवेचे खूप छान अशा अनुभूती येत आहेत. अनेकांचे प्रॉब्लेम या ठिकाणी सोडवले जात आहेत. जो काही दुःखी कष्टी ग्रस्त आलेला व्यक्ती ह्या आपल्या माध्यमातून त्याचं स्वामी महाराज दुःख निवारण्याचं काम करतायत. आपल्या ह्या ऑनलाईन मार्गदर्शनामधून आपल्या प्रमुख भूमिका प्रश्नोत्तराची सेवा असते आणि आपल्या ह्या स्वामी समर्थ मार्गातला प्रश्नोत्तर हा जो विभाग आहे हा ह्या कार्याचा अंतरात्मा म्हटलेला आहे. आणि या माध्यमातून आपण फक्त या ठिकाणी प्रश्नोत्तर आणि स्वामी सेवेबद्दल आपण मार्गदर्शन करत असतो. सर्वात महत्वाच्या गोष्टी स्वामींची भक्ती कशी करावी, दुःख संकट अनेक प्रकारचे रोग आपल्याला कशामुळे येतात, त्याच्या मागची कारण आणि ह्या कार्याने याचा खूप तपशील घेऊन अनेक गोष्टी आपल्याला त्यात परिवर्तन करायला सांगितलेले आहेत. मग पितृदोष असो, वास्तुदोष असो, कुलदेवीची सेवा असो, कुलदैवताची सेवा असो, अनेक प्रकारे हे मार्गदर्शन करून आपल्याला त्या समस्येवरती रामबाण असं औषध मिळतं. तिथं कुठलीही समस्या सोडून मिळेल असं आमचं ब्रीदवाक्य आहे. कुठलीही असं नाही तुम्ही एखाद्या तांत्रिकाकडे गेले, मांत्रिकाकडे गेले, बुवाबाची करणाकडे गेले, तो सांगतो की माझ्याकडे होणार नाही बरं, त्यासाठी तुम्हाला मोठा गुरु लागेल. इथं सर्वांचे गुरु, गुरूंचे गुरु श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आणि सर्व श्रेय हे स्वामींना दिलं जातं. त्याच्यामुळे इथं कुठलेही काम होतील, हे समीकरण कसं जुळेल, कुठलेही काम होतील. जेव्हा येणारा सेवेकरी आमच्याकडे येतो प्रश्नोत्तर घेऊन, जेव्हा आम्ही स्वामींची काही त्याला माता देतो सेवेची, त्याने जर ती श्रद्धेने केली, त्या सेवा व्यवस्थित नियम पाळून जर त्या केला तर अनुभवाची खात्री 101% नव्हे तर 1001% येते. निस्वार्थीपणे चाललेलं हे स्वामीचं कार्य. मग आपला हा दिवसेंदिवस परिवार वाढतोय. जवळपास आपले 21 ग्रुप तयार झाले आहेत आणि कमी अधिक जर म्हटले तर 6,500 ते 7,000 लोक आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेले आहेत. आता 7,000 कॉन्टॅक्ट मध्ये आलेले असताना देखील फक्त ऑनलाईन मार्गदर्शनासाठी 220 लोक, 220-22 लोकच प्रेझेंट आहेत. भाग्यवान लोक आहेत सर्व. त्यांना सर्वांना स्वामींचा आशीर्वाद मिळणार आहे. ज्यांना वाटतं की आपल्याला स्वामी महाराज कोण आहे, आपलं काय आहे, आपण सकाळ संध्याकाळ मंदिर टिकतो, केंद्र टिकतो, पण या मागचं तात्पर्य काय आहे, आपण इथं कशासाठी येतो आणि आपल्याला इथून काय घ्यायचंय, याचा जर शोध होत यायचा असेल आपल्याला तर हे ऑनलाईन मार्गदर्शन मीटिंग वेळात वेळ काढून अटेंड केली पाहिजे. आता मी ऑफिसला आहे, सगळे काम आटोपून 8:30 पर्यंत आपल्या पुढे उभा आहे आणि स्वामी परीक्षा घेतात. मला आता भरपूर कामं करावी लागली, ती अगदी पटापट करून तुमच्या पुढे हजर झालो आहे.
तर स्वामींचं कार्य सहज नाही, त्याला वेळ असावं लागतं. वेळ कधी निर्माण होतं? अनुभवातून. तर मी परत सर्वांना एक रिक्वेस्ट करेन, ज्या ज्या ग्रुपमध्ये आपल्याला आपण आहात, तर आपल्या ग्रुपच्या लिंक आपल्या अनेक दुःखी पीडित बंधू भगिनींपर्यंत पोहोचवाव्यात. आणि ह्या जो तुम्हाला सेवेचा अनुभव आलेला आहे, तो सेवेचा अनुभव इतरांना येऊ द्यावा. स्वामी घरात पोहोचले पाहिजे. स्वामींचे फोटो घरात पोहोचण्यापेक्षा स्वामींची भक्ती कशी करावी घराघरात पोहोचले पाहिजे. देवदेव भावाचा असला पाहिजे आपला. वास्तुशास्त्र डोबरमाने का असे ना, ते आपण ते व्यवस्थित पद्धतीने चेक केलं पाहिजे. त्याच पद्धतीने आतापर्यंत या व्हॉट्सअपच्या माध्यमातून हजारो म्हणणार नाही पण शेकडो कुटुंबाने मूळ कुलदेवीपर्यंत जाऊन आईचा आशीर्वाद घेतलेला आहे. त्यांना खूप सुंदर अशा अनुभूती आलेल्या आहेत. त्याच पद्धतीने शेकडो लोकांनी या माध्यमातून नारायणला विनंती करून त्यांना सुखद असे अनुभव आलेले. हजारोच्या संख्येने इथून गुरुचरित्र पारायण झाले, पारायण झाले, दुर्गा सप्तशती पाठ झाले. अनेकांना स्वामींनी दर्शन स्वप्नात असो, समोरून असो, भेटले असो. अक्षरशः स्वामींनी ऑपरेशन केले. कोरोनाच्या काळामध्ये सर्व केंद्र बंद होती. तो काळच फार कठीण होता. त्या काळात 24 तास ऑनलाईन माझ्या सेवा चालू होत्या. ऑनलाईन म्हणजे मोबाईल वरती, FB वरती पोस्ट टाकून हजारो लोक त्यावेळेस कनेक्ट होते. स्वामी दिव्य अनुभूती दिल्या होत्या. रात्री 12-12 वाजेपर्यंत मला कॉल यायचे. दिवसातून 40-40, 50-50 प्रश्न उत्तर व्हायचे. रात्रभर झोप लागत नव्हती. ते वेळ होतं स्वामींचं कार्याचं. त्यावेळेस जर ग्रुप तयार केले असते तर एकदा कदाचित आपले ग्रुप 100च्या पुढे गेले असते. पण त्यावेळेस ती काळाची गरज होती. आणि स्वामींनी जे पाठवलेले लोक होते आमच्याकडे, त्यांची कामं सर्वांचीच स्वामींनी केलेली आहेत. त्या काळामध्ये ग्रंथ पोहोचवण्यासाठी स्वामींनी एवढ्या लीला केल्या होत्या प्रचंड प्रमाणात. सुलभ भागवत ग्रंथ असतो, गुरुचरित्र असतो, कोणीतरी येऊन दरवाजावर थाप मारायचे आणि ग्रंथ देऊन जात होते. सर्व स्वामी लीला होत्या. कोकणात महाराजांनी ट्रेन मधून ग्रंथ पोहोचला होता. ट्रेन ड्रायव्हर पर्यंत ग्रंथ गेले आणि ते घरपोच कसे कसे गेले ते ग्रंथ ज्याला मिळाला त्यालाही कळालं ना, कारण त्याकडलं सर्वच बंद होतं. कुरिअर सेवा बंद होत्या. सर्वच आपलं दळणवळणाची साधनं त्या ठिकाणी बंद होती. ही परिस्थिती फार वाईट होती. त्या परिस्थितीमध्ये जे जे स्वामींचे सेवेकरी होते, भक्त होते, स्वामींनी ते सर्व आपल्याकडे पाठवलेत. आणि ते कार्य महाराजांनी गुरुमाऊलींनी ह्यातून करून घेतलं. आपण सर्व निमित्त आणि दिव्य अशा अनुभूती त्या कोरोनाच्या बेडमध्ये सेवेकऱ्यांना आल्या. तर त्यातल्या काही अनुभूती मी आपल्या पुढे शेअर करणार आहे. एक 12वीतल्या मुलाचा मला कॉल आला. FB वरनं सगळ्यांचे प्रश्न उत्तर होत होते. तर त्याने घाईगर्दीत कॉल केला आणि सांगितलं की माझ्या मावशी ICU मध्ये ऍडमिट आहे, त्यांची परिस्थिती खराब आहे. डॉक्टरांनी आम्हाला बोलवलेलं आहे उद्या सकाळी आणि लेटर लिहायला सांगितलेलं आहे. आणि दादा, मावशींचे मिस्टर माझे मावसे काल परवाच वारले. त्यांचा मुलगा 10 वर्षाचा, तो पण वारला. तर फक्त मावशीच आहेत. आमच्या डोळ्यातनं आसू सुद्धा निघत नाही. काय करावं काहीच कळत नाही. कुठलीही नातेवाईक त्यापर्यंत पोहोचले नाहीत. मी आणि माझी आई, आम्ही दोघांनी सर्व त्या गोष्टी केल्यात. पुढे मार्गच दिसत नाही, काय करावं.
मावशीसाठी पण सांगितलं डॉक्टरांनी, तुम्ही उद्या लिहून जा, घेऊन जा. तर त्याला त्यावेळेस मी धीर दिला आणि सांगितलं जे काय असेल काळजी करू नको, स्वामी पाठीशी आहे. म्हणून त्याला गुरुचरित्र पारायण करायला सांगितलं 3 दिवसाचं. तो म्हटलं शक्यच नाही, 3 दिवस आमच्यापर्यंत आहेत का, 3 दिवसांमध्ये जर काही झालं तर. त्याला म्हटलं स्वामी पाठीशी आहे, काळजी करू नका, तुम्ही आत्ताच्या आता सुरुवात करा. तरी काहीतरी त्याने दिवसा मला कॉल केलेला आणि तसंच त्याला मी पारायणला बसून, सुदैवाने त्याच्या घरी ग्रंथ होता, पारायणला सुरुवात केली. पहिल्या दिवस झाला, दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी लिहून घेतलं, तिसऱ्या दिवशी हॉस्पिटलमधून कॉल आला की तुमच्या मावशी डेट झाल्या, तर ते बॉडी इथे येऊन घेऊन जा. त्यांनी कॉल केलेला की दादा असं असं झालं. तर त्यावेळेस मी पेपरामध्ये 1-2 किस्से असे ऐकलेले होते की बॉडी डेड नसली तरी डॉक्टर लोक जाहीर करत होते डेड बॉडी आहे म्हणून. उगाच त्याला असं म्हटलं की तू काही कर, तिसरा दिवस तुझा पारायणाचा आटोपलेला आहे, तर त्या पारायणाची रक्षा घेऊन त्या डेड बॉडीला काय असते ना जाऊन लाव, असं म्हणून त्या व्यक्तीने वाढवायला काही पैसे वगैरे देऊन ज्या ठिकाणी डेड बॉडी होती त्या डेड बॉडीला ती पारायणाची रक्षा लावली. अगदी तासाभराने ती व्यक्ती उठून उभी राहिली आणि डॉक्टरांना सांगतायत की मला इथून डिस्चार्ज द्या, मला काहीही झालेलं नाही, मी ठणठणीत बरी आहे. यापेक्षा मोठा गुरुचरित्र पाळण्याचा अनुभव आपल्याला काय हवा. जेव्हा त्या ताई घरी आल्या आणि चौकशी करायला लागल्या, मिस्टर पण गेलेले होते आणि एक मुलगा स्वतःचा एकुलता एक तो पण गेलेला होता. खूप रडायला लागल्या की देवाने मला का वाचवलं. तेव्हा मला आत्महत्या करायला तयार होत होत्या. त्यावेळेस त्या दादाने मला परत कॉल केला, तर त्यांनी मी समजवलं, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. अशा त्या परिस्थिती होत्या. त्यांना वाटलं दादा तुमचा नंबर जर आम्हाला सुदैवाने लवकर मिळाला असता तर कदाचित आम्ही मावशांसाठी सुद्धा काहीतरी प्रयत्न केला असता, मुलासाठी प्रयत्न केला असता. असो, सर्व जे काही आहे ते ईश्वरी प्रेरणेने चालत असतं. आणि या ज्या सेवा आहेत स्वामींच्या, तिथं झटपट अर्ज आणि झटपट निकाल, अगदी बांध्यावर मजुरी दिली जाते. या सेवा श्रद्धेने केलात तर तुमचं आयुष्याचंच काय, कुटुंबाचंच काय, तुमच्या अनेक पिढ्यांचा उद्धार या ठिकाणी होतो. तुमच्या संपर्कात आलेले अनेक लोकांना जर सहवास मिळाला, तुमचं मार्गदर्शन मिळालं, तर स्वामी आपले शब्द सांभाळतातच अनेकांना दिव्य अनुभूती देतात. स्वामीबद्दल सांगून तर बघा, जरा अनुभव काय तो बघा, थोडं स्वामीवर प्रेम करून तर बघा. हे जेवढे अनुभव आपल्याकडे येत आहेत, कोणी ना कोणी तुम्हाला सांगितलं असेलच ना, मार्गदर्शन इकडे असं होतं, इथून सेवा घ्या, इथून अनेक प्रकारचं स्वामी सेवेबद्दल मार्गदर्शन केलं जातं. जेव्हा तुम्ही येतात, लोकांना सांगितल्यानंतर जेव्हा तुम्ही येतात तेव्हा तुम्हाला अनुभूती येते. असं अनेकांनी आपण हे नेटवर्क सिस्टमने हे वाढवलं पाहिजे स्वामींचं कार्य म्हणून. तुम्ही जेव्हा जप तप करणार, सेवा करणार, त्याचं पुण्य तुमच्या राशी पडेल. पण एखाद्या व्यक्तीपर्यंत जेव्हा स्वामी पोहोचतात, जेव्हा दुःखी पीडित व्यक्ती त्याचे जे काही संकट असेल, दुःख असेल, स्वामी जेव्हा निवारण करतात, तेव्हा त्या दुःखी आत्म्याचा आशीर्वाद तुम्हाला सहज तुम्हाला मिळतो. अगदी रेडीमेड पुण्य मिळतं, कुठेही जायची गरज पडत नाही. त्यासाठी ही अनमोल सेवा प्रत्येकाने केली पाहिजे. दिव्याने ज्योतीने ज्योत लावला पाहिजे, दिव्याने दिवा लावला पाहिजे. स्वामींचं कार्य ही स्वतःची एक वैयक्तिक जबाबदारी म्हणून केली पाहिजे. आपण कोणावरती उपकार करत नाही. वेळात वेळ काढून स्वामींचं मार्गदर्शन करतो मी, स्वामींवरती किंवा कोणावरती उपकार करत नाही, माझं स्वतःचं परम कर्तव्य समजतो. त्या पद्धतीने आपण सुद्धा प्रत्येकाने जे ग्रुपमध्ये आलेले आहात त्यांनी आठवड्याभरात 5 लिंक तरी
तुमच्या जवळच्या आप्तेष्टांना, मित्रांना, नातेवाईकांना, दुःखी पीडितांना या लिंक पाठवा. त्यांना आधी आमच्याकडे येऊ द्या. लगेच प्रश्नोत्तरासाठी नंबर देऊ नका. येऊ द्या, मार्गदर्शन मीटिंग अटेंड करू द्या. त्यातनं त्यांना बरेचसे विषय आवडतील. आपले देवदेवारे चेक करून घ्या. ऍडमिन करून प्रत्येक सेवेकराने आपल्या देवघरांमध्ये अनेक अशा अडचणी असतात, ते व्यवस्थित नसतात. त्याच्यामुळेच आपल्याला 50% प्रॉब्लेम आलेला असतो. 50% प्रॉब्लेम आपल्याला वास्तूमुळे आलेला असतो. अनेक ठिकाणी मित्रदोषाचा प्रॉब्लेम्स असतो, काही ठिकाणी वैशिष्ट्यांचे प्रॉब्लेम्स असतात, ग्रहांचे इश्यू असतात. तर या ठिकाणी कुठलीही समस्या सोडून मिळेल तर त्यासाठी काही बेस आहे. जसं आपल्या देवदेवाला, तर गेल्या मीटिंगला मी बऱ्याच वेळेस देवाऱ्याबद्दल बोललो, असं बोलणार नाही. आज वास्तुशास्त्राबद्दल आपण भरपूर वेळेस माहिती घेतली, पण आता आज बरेच नवीन लोक जॉईन झालेत, तर त्यांच्याविषयी सांगतो. सेवेकरी असोत नको असोत, बरेच सेवेकऱ्यांनी सेवा न करता जे वास्तूचे दोष त्यांनी आमच्याकडे अनेक सेवेकरी येतात. दादा दिंडोरीतून प्रश्नोत्तर घेतले तरी आम्हाला विशेष फरक पडला आणि दादा आम्ही इथून केलं, भरपूर सगळं करून झालं, पण आम्हाला काही अनुभव येत नाही. तर जेव्हा त्यांचे वास्तुशास्त्राचे प्लॅन आम्ही चेक केलेत, त्यांना किरकोळ सुधारणा करायला सांगितल्यात आणि त्यांना झटपट रिझल्ट मिळाले. त्यांना बोललो, तुमच्या गेल्या सेवेचाच तुम्हाला परिणाम, पण तो तुम्हाला अनुभव तुमच्या वस्तूमुळे मिळत नाही. पण ठळक काही गोष्टी, मुद्दे आपण लक्षात घेऊया. सर्वात कठीण, ईशान्येकडे जर संडास असतील तर त्याच्यावरती वास्तुशास्त्रामध्ये तोडफोड असा उपाय बिलकुलच नाही. कोणी सांगितलं मी करून देतो तर विश्वास ठेवू नका. सरळ ते टॉयलेट असेल, टॉयलेटच्या टँक्स असतील, तिथून हलवायच्या आणि ती शुद्धी योग्य त्या ब्राह्मणांना करून घ्यायची. ईशान्य दिशा ही देवाची असते. त्या ठिकाणी जर आपल्या सर्वांचं मनमूत्र जर पडलं तर तुमच्या कुठल्याही सेवा त्या ठिकाणी लागू पडत नाहीत. अशा घरांमध्ये संकट भयंकर असतात. त्या कर्त्या पुरुषाची रात्रीची झोप चालली जाते. घरातनं मुलं मुली पडणं, अगदी वय झालं तरी वाहन न जमणं, खूप असं टेन्शन त्या घरामध्ये प्रचंड असतं. लग्न झालंच तरी घटस्फोट होणं, मग एक मुली झाली, दुसऱ्या मुलीचं पण तसंच, तिसऱ्या मुलीचं पण तसंच, मुलग्याचा ठिकाणा नाही, आर्थिक परिस्थिती कमजोर. म्हणजे हे जे प्रश्न आहेत ते ईशान्येकडे ज्यांचे संडास, टॉयलेट, टँक्स असतील, एकदा चेक करून घ्या. त्याच्यावरती वास्तुशास्त्रावरती तुम्हाला जर कोणी बोललं की याच्यावरती काही उपाय आहे, ऐकू नका, त्याचा काही फायदा होत नाही. सरळ मुळासकट खर्च असेल, काय असेल, तो काढायचा, ती भूमी शुद्ध करून त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून त्या ठिकाणी आपला देवदेवारा ठेवून सेवेला सुरुवात करायची. नेक्स्ट, अन्याकडे जर पाणी असेल, सर्वात घातक, आपल्या आयुष्याला एक प्रकारे ग्रहण असतं. कधी हार्ट अटॅक येऊ शकतो, कधी पॅरालिसिस अटॅक येऊ शकतात. ऑपरेशन, सर्जरी त्यांच्या घरामध्ये 100% असते. कॅन्सर सारखे आजार देखील असतात. ज्या घरांमध्ये किचन ओटा काळ्या कलरचा असेल दगड, तर त्या घरामध्ये कॅन्सर होतात. हे लाखो लोकांच्या प्रश्नामुळे हा उपाय प्रत्येकाच्या घरामध्ये या गोष्टी सापडलेल्या आहेत. नवलेनं सरळ सांगितलंय की ज्यांच्या घरी कॅन्सर आहे त्यांच्या घरी अग्नीकडे किचनचा काळा दगड आहे, गॅस ओटा, तर त्याला ऑइल पेंट पांढरा मारून घ्या. तुम्ही रेंट मध्ये राहत असाल किंवा तुमचं स्वतःचं घर असेल तर शक्यतो काळ्या कडप्पा तो असायलाच नको. कलर वेगळा असला तर चालेल, त्याला ऑइल पेंट कलर ताबडतोब मारून घ्या, नाहीतर कालांतराने तुमच्याकडे अगदी घरपोच कॅन्सर आल्याशिवाय राहणार नाही. अग्नीकडे पाणी कुठलंच नको, पिण्याचं बाथरूम नको, शोषखड्डे नको, किंवा त्या दिशेला तुमचं ड्रेन लाईन नको, येणारं नळाचं पाणी नको. ते अग्नी दिशेला, म्हणजे ती अग्नीची दिशा अग्नी आणि जल एकत्र राहू शकत नाही, ते परस्पर विरोधी.
त्यांच्या घरामध्ये अग्नीकडे दिशेला पाणी असेल, तुम्ही आयुष्यात सगळ्यांशी चांगलं वागा, तुम्हाला त्याचे प्रतिसाद वाईटच मिळतील. लोक तुम्हाला तुमच्या चांगुलकीवरती कधीही ते लोक योग्य तो परिणाम देणार नाही. लोक वाईटच बोलते, तुमच्यावरती लोक हावी होते. तुमची विनाकारण बदनामी त्या ठिकाणी केली जाईल. तुमची चुकी नसताना हे सर्व परिणाम त्या वास्तूचे आपल्याला भोगावे लागतात. तुम्हाला भोगायचं तर भोगा, किती सेवा करा, महाराज कुठं तुम्हाला बळ देतील, म्हणून सांभाळतील. पण वास्तुशास्त्र जर क्लिअर केलं, तुमच्या गोष्टीत चटकन तुम्हाला अगदी कालांतरात महिन्यात 6 महिन्यात तुम्हाला त्याचे अनुभव अवश्य मिळतील. अग्नीकडे कुठल्याही क्षेत्रामध्ये अग्नी दिशेला पाणी यायला नको. शक्यतो दक्षिणेचा जो भाग आहे, आपल्या दक्षिण दिशेला जर खिडकी असतील तर शक्यतो बंदच ठेवाव्यात. त्या ठिकाणून येणारी जी हवा असते ती रोगट असते, घरामध्ये रोग पसरणारी असते, कोंदट असते किंवा त्रासदायक असते. त्यातून अनेक प्रकारचे आजार आपल्याला येतात. वायव्येकडच्या बघा एकदम फ्रेश असते, तिकडे आलेली हवा. दक्षिणेकडचे जर तुमचं घर जर बांधलं गेलं तर आधी सर्वात प्रथम दक्षिणेकडची भिंत जी आहे ती आपण उचलली पाहिजे, ती बांधली पाहिजे. काय होतं, जी आपली सेवा असते ती फिरून दक्षिण दिशेला जाते. जर तुमचं दक्षिणेकडे जर तुमचं वॉल कंपाऊंड नसेल तर तुमच्या बऱ्याचशा सेवेचं फळ जे ते उत्तर दिशेच्या त्या लोकांना मिळतं. तुम्ही इकडे सेवा करणार, तिकडे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. तर ह्या काही गोष्टी आहेत त्या शास्त्राच्या, या संशोधनात्मक सगळ्या गोष्टी काढल्या गेल्या आहेत. म्हणून आधी घर बांधताना दक्षिण दिशा काय करा. कधीही ईशान्य उत्तरेचा भाग हा मोकळा असला पाहिजे. त्या तुलनेमध्ये दक्षिण आणि नैऋत्येचा भाग आपण जड केला पाहिजे. जड अवजड सामान त्या ठिकाणी ठेवला पाहिजे. नैऋत्याला कधीही मेन प्रवेशद्वार नको, सर्वात घातक प्रवेशद्वार. त्या घरामध्ये सगळा मुळा सकळ घराचा उद्ध्वस्त ते घर होतात. ऍक्सिडेंट असो, मर्डर्स असो किंवा आत्महत्येचे प्रकरण असो, त्या घरांमध्ये बघायला करता पुरुष वारंवार धमकी देणं आत्महत्येसाठी, कर्जबाजारी होणं, ते नैऋत्येकडचे दरवाजे प्रवेशद्वार. तर त्यासाठी आपण जर प्रवेशद्वार असेल, शक्यतो भरभरता आला तर ठीक, नाही तर त्यासाठी आपल्याकडे उपाय आहेत. पिरॅमिडची पट्टी आपण लावली पाहिजे. प्रवेशद्वाराला 64 योगिनी यंत्र आपण लावलं पाहिजे, वास्तुयंत्र लावलं पाहिजे. त्यानंतर तुमच्या केलेल्या सेवेचा परिणाम तुम्हाला दिसेल. प्रत्येक घराच्या दरवाज्यांना वास्तुयंत्र मागून पडून लावा. घरामध्ये कापूर, कधी कधी आठवड्यातनं शनिवारी भरपूर होम करत चला. अनेक प्रकारची घरातील निगेटिव्हिटी निघून जाते. तर नैऋत्येकडे आपला कधीही घेणं प्रवेशद्वार नको. नैऋत्येकडे शोष खड्डा, कुठल्याही प्रकारचे खड्डे जर नैऋत्येकडे असतील, तुमच्या घरात घरपोच स्किन प्रॉब्लेम येतील किंवा स्त्रियांचे आजार, गुप्तरोगाचे आजार, असे आजार घरामध्ये प्रवेश करतात. तर नैऋत्येकडचा खड्डा जर असेल तर त्या ठिकाणी पिरॅमिड लावले जातात. 10,000 रुपयाला जे पिरॅमिड मिळतात ते पिरॅमिड, नो पिरॅमिड, त्या भागाला ती दिशा पॅक करावी लागते आणि त्याच्या समोरची दिशा ईशान्य ती पण पॅक करावी लागते. ते योग्य जाणकार व्यक्तीकडून त्या दिशा बांधून घ्या. पण साधारणतः पिरॅमिड जेव्हा ते काढले जातं 2-3 वर्षात ते जमिनीमध्ये पोकळ होतात. परत त्याच्या त्यावेळी तोच प्रॉब्लेम होतो. दक्षता घेऊन परत तसे ते पिरॅमिड लावावे लागतात. नाहीतर मग लाल कलरचा बल्ब त्या दिशेला लावला पाहिजे किंवा हिरवा कलरचा बल्ब त्या दिशेला लावला पाहिजे. शक्यतो पिरॅमिड पॉवरफुल असतात आणि जर दोष त्या घरात जास्त असला तर मग ते बल्ब वारंवार उडतात. ठीक आहे. जड काही वास्तूमध्ये नैऋत्य दिशेला किंवा पश्चिमेला जड घडी लावावी. पश्चिम दिशेला ती आरोग्याला चांगली असतात, शुभ असतात, शुभ फळ देणारी असतात. तर हे आपलं ढोबळमानाने आपण वास्तुशास्त्र चेक केलं. ईशान्य दिशेला, ईशान्य कोपऱ्याला भगवान कृष्णांचा जर फोटो आपण लावला
वासे वाजत असताना तर अनेक प्रकारचे काही किरकोळ दोष आपल्या वस्तूमध्ये असतात, ते निवारण केले जातात. ईशान्येकडे कधीही आपला स्टेअरकेस जिना असायला नको. त्या घरामध्ये शैक्षणिक प्रगती जी विद्यार्थ्यांची असते ती थांबते. ईशान्येकडे जर जिना असेल तर तो दक्षिण मध्येला करून घ्या. जर जमत नसेल तर त्याला पायरीला लाल कलर मारा, त्याने थोडा फरक पडतो. तर असे आपण काही महत्वाच्या गोष्टी वास्तुशास्त्रात जाणून घेतल्यात. देवघर हे आपल्या ईशान्येलाच असलं पाहिजे किंवा पूर्व मध्यला. ईश दिशा ही तीच योग्य आहे. आणि देवाऱ्याबद्दल मी आज बोलणार नाही, भरपूर काही माझं बोलणं झाले आधी. तर आपण ज्या काही सेवा करतो त्या लवकर फलद्रूप होतात. ज्यांना असं वाटतं की सेवा केल्यानंतर सुद्धा मला अनुभव नाही, त्यांनी आपला देवारा कुठल्या दिशेला ठेवलाय आधी चेक करा. ईशान्य दिशा सापडलं सगळं ठीक आहे, पण त्या रूमची जर ईशान्य दिशा मिळली तर ठीक आहे, तेवढं तरी करा. तुमच्या प्लॉटची ईशान्य दिशा जर तुम्हाला मिळत नसेल तर ज्या रूम मध्ये तुम्ही देवारा ठेवलाय त्या रूमची ईशान्य दिशा बघा, तिथे तरी ठेवा. त्याने सुद्धा बऱ्याच अडचणी आपल्या सॉल्व्ह होतात. पितृदोषाविषयी जर म्हटलं तर सध्या तरी 90% वर लोकांना पितृदोष आहे. त्यामागची कारणं भरपूर आहेत. आपण श्राद्ध विसरलो आहे, त्याचबरोबर मरणानंतरची विधी विसरलो आहेत. आणि जे काही लोक मरतात ते विषय वाचण्याने मरतात. गुरु कधी केला नाही, साधना कधी झाल्या नाहीत, घरामध्ये अपघाती मरण झालं असेल, आत्महत्या कोणी केली असतील, वाईट शक्तीच्या बाधाने कोणी मरण आलं असेल, तर अशा काही गोष्टी आपल्या 3 पिढ्यांमध्ये घडलेल्या असतात. त्याने आपल्याला पितृदोष लागतो. कोणाला पितृदोष लागतो? जे सज्जन लोक आहेत त्यांना लागतात. जास्त लोक कर्म ज्यांचे चांगले आहेत त्यांना लागतात. वाईट कर्म करणाऱ्या माणसाला कुठले दोष लागत नाही. तो कधी पिंडदान पण करत नाही. ईश्वरात करणाऱ्या व्यक्तीला धर्माचं कुठलंच ज्ञान नसतं. लक्षात घ्या, हे तत्व समजून घ्या. अध्यात्म म्हणजे काय? जे देव मंदिर करतात त्यांना त्रास होतो, जे केंद्र करतात त्यांना त्रास होतो, जे काहीच करत नाही त्यांना कुठलाच त्रास नसतो. मग ते एकादशीला बोकड खा किंवा महाशिवरात्रीला खा किंवा कुठल्याही सणाला खा, त्यांना त्याचा फरकच पडत नाही. ऐश्वर्यात असतात, अफाट पैसा असतो, त्यांना धर्म कळत नाही. त्यांची अवस्था ही दुर्योधनपेक्षा सुद्धा जबरदस्त असते. तर मग अशा लोकांचा आपण आदर्श ठेवायचा का? अध्यात्म म्हणजे नेमकं काय? जीवन हे कशासाठी आहे? आपण तुमच्या गरजा पूर्ण केल्यात म्हणजे स्वामींची आपल्यावरती कृपा झाली असं होत नाही. अध्यात्म वेगळं आहे. तुम्हाला नोकरी मिळाली चांगली, ती गव्हर्नमेंट भेटते, तुम्ही लाखो करोडचे पॅकेज कमवताय, चांगली बायको भेटली, परिवार तुमचा आनंदात आहे, तुम्ही स्वामींचं काय फक्त दर्शन घेतात, लोकांना सांगतात, महाराजांचं म्हणतात, आमची सेवा चालते, महाराजांची खूप कृपा आमच्यावरती. ते याला कृपा म्हणतात का? प्रश्न आहे. कृपा कशाला म्हणतात? स्वामी चरित्र वाचलं असेल तर बाळापाचं उदाहरण घ्या, स्वामी सुद्धाच घ्या. स्वामी सुद्धाला व्यवसायामध्ये ज्या वेळेस अपयश यायला सोबत झाली तर त्याला नफा मिळावा म्हणून त्याने स्वामींकडे साखर टाकलं आणि व्यापारात त्यांना जेव्हा नफा झाला, त्यापासून केलेली जी स्वामींना प्रार्थना होती ती सफल झाली म्हणून ते स्वामींकडे आले. नंतर मग स्वामींनी त्यांच्यावर कृपा कडाशा टाकला. दिलेल्या पैशांचं काय करावं म्हणून स्वामींनी सांगितले की पादुका करा. त्याने चांदीच्या पादुका बनवल्या आणि त्या 15 दिवस पर्यंत त्या कुणालाही दिल्या नाहीत, तर ती व्यवस्थित सांभाळल्या. जेव्हा स्वामींना दिल्या स्वामींनी 15 दिवस ते पादुका स्वतः जवळ ठेवल्या. एके दिवशी स्वामी स्वतःला बोलवून त्या पादुका त्यांच्या डोक्यावरती ठेवल्या. तेव्हा त्यांची टाळी लागली.
अशी माझी कृपा झाली. घराघरावर तुळशीपत्र सोडायला सांगितलं. माझ्या कार्याचा जो डेटा आहे तो घेऊन फिरा असं म्हणून स्वामींचा आदेश झाला. त्याने कुठल्याही प्रकारचा विचार न करता सर्वसंग परित्याग केला. त्याला म्हणतात अध्यात्म. अनुभव कशाने मिळाला? व्यापारात नफा मिळाला. नंतर त्याने व्यापार केला का? संसार केला का? आता सगळे लोक मला बोलतील स्वामींनी आम्हाला पण अनुभव दिलाय, आम्ही सगळं सोडून सर्वसंग परित्याग करू का? नाही. 1 करोडात एखाद्या व्यक्तीचं असतं, त्यांची गेल्या जन्मामध्ये तप झालं होतं स्वामींचं, आणि तपाचं त्यांना फळ मिळालेलं नव्हतं. ह्या जन्मामध्ये योग्य तो दिवस स्वामी दर्शनाचा लाभला. एक निमित्त त्यांचा व्यवसायाचा झाला आणि त्यांचा हा जन्म मोक्षासाठी होता आणि महाराजांना त्यांना दिलंच होतं. तसे त्यांचे तप झालेले होते. म्हणून आपली प्राथमिक सुरुवात लक्षात घ्या. आपल्याला अनुभव मिळाला, आपला पल्ला फार मोठा आहे. स्वामी समजून घेणं, गुरु समजून घेणं, त्यासाठी सिंहाचं काळीच लागेल. पृथ्वीचं, शेळीचं असं काही तिथं चालणार नाही. खूप नम्रता लागेल, प्रचंड नम्रता. गुरुमध्ये असं काही तुमचं अंडर 18 मित्र नसतो, शेवढं पोरग नसतं गुरु म्हणजे. सुटसूट काही बोलायचं असं नाही. आपण आपल्या आई वडिलांना बोलतो, भावाला बोलतो, बहिणीला बोलतो, नाही. त्यानंतर दृष्टी फार वेगळी असते. लाख वेळेस झुकावं लागतं, चुकी नसताना देखील. करोड वेळेस माफी मागावी लागते. करून पुढे नसतं तुमचा ह्या जन्माचा इतिहास नसतो, अनेक जन्मांचा इतिहास असतो. ते करुणामय पण आहेत, ते प्रेमळ पण आहेत, ते न्यायशील पण आहेत, दंडशील पण आहेत. स्वामींना ओळखणं फार कठीण आहे. एका अनुभवाने अनेक लोक, लाखो करोड लोक इथपर्यंत येतात, साधनेपर्यंत काही हजारोच टिकतात आणि काही पथ्य शेकडोच पळतात, पण त्यातला एखादाच सिद्ध होतो. हे असलं गणित असतं. अध्यात्म म्हणजे काही असं काही टाइमपास नाही, नुसतं कथा ऐकत बसायचा असं नाही. जो लहानपणापासून सेवा करतो तो सिद्ध होऊ शकतो, तोच खरा व्यक्ती. तर आजकाल फॅशन झाले मंदिरांमध्ये जाणं, आरत्या करणं, त्यातलं मूळ तत्व समजून घेणं. ते काहीतरी आपलं मुळाशी आधी जिरलेलं असावं लागतं. तेव्हाच ते प्रश्न निर्माण होतात, मी कोण आहे, त्याला माझं काय काम आहे. तर आपलं मुळाच जर काही जिरलेलं नसेल तर आपला प्रश्न कशा निर्माण होते. या मोहमायामध्ये आपण भटकून जाणार. पण निदान अशा व्यक्तीचा सहवास जर मिळाला तरी स्वामींना प्रार्थना करायची आपण की महाराज अशा व्यक्तीचा सहवास आम्हाला सोडू नका देऊ. या सहवासामुळे महाराज तुमचं स्मरण आम्हाला येतं, तो सहवास आम्हाला सोडू नका देऊ. सगळ्यात महत्वाचा पॉइंट. जेव्हा तो सहवास आपण सोडतो, स्वामींपासून दुरावतो. तुम्ही किती काही करा, तुम्हाला आयुष्यात योग्य व्यक्ती मिळेलच आणि मार्गदर्शन करेलच असं होत नाही. आमच्याकडे आता हजारो लोक येतात, उद्यातून लाखो लोक येतील. काहीच अनुभव मिळतोय ना, आणि स्वच्छ भूमिकेतनं काम होत आहे. स्वामीने सांगितलं गेल्या की आमच्याकडे महाराज 30 लाख लोक पाठवणार. हे फार मोठं आहे. आतापर्यंत 50 ते 60 हजारांच्या घराच्या आसपास रुद्रसेवा पोहोचवलेल्या आहेत. माध्यम फक्त व्हॉट्सअप किंवा ऑन कॉल, FB या माध्यमातूनच, मीडिया माध्यमातूनच 50,000 लोकांच्या घरांच्या आसपास आपण रुद्रपाठ पोहोचवलेले आहेत. अनेक लोकांनी दिग्गण व्हालेले सेवा केल्यानंतर. जसं आज आपल्या कनेक्शन नसतील ते हरकत नाही. तर ह्या सेवा काय करतात, आयुष्याचं परिवर्तन करतात, आपलं सुखद अनुभव देतात आणि त्या संकटाला हिंमत, धैर्य वाढवतात. सर्वात मोठा आत्मविश्वास म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वचन आपल्याला ऐकायला मिळतं. पण आपलं मन जे असतं ना, हे कमकुवत असतं.
ते मनाला वारंवार निगेटिव्हिटी करत असते. असं का झालं, कशामुळे झालं, मी तर सर्वांचे चांगलाच वागतो, मनाचं संकट काय आलं, यातून मी बाहेर कसं पडू. शेकडोंच्या वर आत्महत्या करणारे लोक स्वामींकडे पाठवले, अगदी आत्महत्येच्या पॉइंटला. स्वामींनी अनेक लीला करून त्यांना वाचवलेलं आहे. छोटा दरबार आहे आपला स्वामींचा. साक्षात माऊली बसलेले आहेत, दत्त महाराज बसलेले आहेत, स्वामी महाराज बसलेले आहेत. अनेकांना हजारो कुटुंबांना स्वामी अनुभव घेत आहेत. आता हे 1-150 लोक जमा झालेले आहेत. त्यांचं भाग्य हे इथपर्यंत आलेत. आमचा नंबर मिळणं देखील त्याला असावं लागतं. अनेक सेवेकरी मला भेटतात, जुन्या सेवेकरी. आम्ही शेकडो कार्याने केले, आम्ही तेवढं कार्य केलं, आम्ही तेवढं कार्य केलं. पण जेव्हा अडचणीत असतं, जेव्हा प्रश्न लागतात, त्यांना आम्ही सेवा देतो की तुम्ही 3 गुरुचरित्र करा, हे करा. तेवढं आमचं सगळं करून झालंय, भरपूर करून झालं. काय आपल्या सापडला आम्ही भरपूर, आमचे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. तेव्हा आम्ही थोडं त्यांना दणकवतो. तुम्ही आयुष्यभर किती सेवा केली असतील, जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा 3 गुरुचरित्र करा, तुम्हाला निकाल भेटेल. आणि जेव्हा त्यांना निकाल भेटतो तेव्हा रडतात. ते स्वामींचं करंट आहे. इथे काही असं काही दळबद्री माणूस नाही उठून सुटून काही बोलत. हे करंट आहे, पॉवर आहे स्वामींची. इथून दिलेल्या सेवा हा स्वामी प्रसाद असतो. हजारों अनुभव आलेला आहे. बरेच लोक आज अनुभव आमच्याशी शेअर करत नाहीत, म्हणजे सांगत देखील नाही. त्यांची स्वतंत्र बुद्धी, त्यात आम्ही काही हस्तक्षेप करू शकत नाही. शेवटी हा स्वार्थ होण्यात उघड आहे. आलेले अनुभव शेअर करण्यासाठी एवढं काय असं काही आहे की त्याच्यावरती खूप प्रेशर आहे का अनुभव शेअर करणं, ही काही मोठी गोष्ट आहे. ते देखील लोक कसरतात. स्वामी सेवा करतील कशी ते पुढे, लोकांना सांगतील कसं अनुभव. या आयुष्यात स्वामींसाठी काहीच मागितलं नाही, स्वामींकडे माझ्यासाठी व्यक्ती काहीच मागितलं नाही आणि मागणार पण नाही. निस्वार्थ पद्धतीने करतो सगळ्या गोष्टी. त्याच्यामागे कुठलाही हेतू नाही, ना प्रसिद्धीचा हेतू, ना कुठला स्वार्थ. अनेक लोकांनी मला वरून पैसे देऊ केले होते. काही कॉन्टॅक्ट लोकांचे प्रॉपर्टी विकल्या जात नव्हत्या. गेल्या वेळेस विरारमधून काही सेवेकऱ्यांच्या प्रॉपर्टी अगदी कोरोनामुळे फार त्यांना टेन्शन पडलेलं होतं. प्रॉपर्टी विकल्या जात नव्हत्या. रिपोर्ट सेवा घेतल्यात, ते बिल्डर चाईनं सेवा केल्यात, सगळे मार्ग मोकळे झाले. त्यांनी मला सांगितलं, दादा तुम्हाला काही दक्षिणा द्यायची. त्यांना म्हणलं जे काही द्यायचं ते पण कल्याणाला द्या, तर मौलीना द्या. माहित नाही त्याने दिले की नाही दिले. हे आपलं स्पष्ट आहे. स्वामींना सगळं कळतंय. तुमच्याजवळ स्वामी आहेत ना, तुम्ही अंधारात केलेलं पाप, उजेडात केलेलं पुण्य, स्वामींकडे सगळी नोंद असते, गुरुमाऊलींकडे सगळी नोंद असते. हे जरी आपल्याला समजत नसेल तर गुरुभक्तीने सगळ्या गोष्टी कळतात. माऊली म्हणजे दुसरी तिसरी वस्तू कोणीच नाहीये, स्वामी महाराज आहेत, त्या देहात काम करत आहेत. आपल्याला कळत नाही, आपण भ्रमित आहेत, विद्याने घेतलेलो आहे. लोक नमस्कार करतात म्हणून तुम्ही सगळे नमस्कार करतात. या व्यतिरिक्त माहितीच नाही. पांढरे शुभ्र कपडे घालले, ती एक व्यक्ती आहे, साधारण व्यक्ती आहे असं लोकांना वाटतं. पण नाही, ते युग पुरुष आहेत, दिव्य पुरुष आहेत. त्या हृदयातनच सध्या श्री स्वामी महाराज काम करत आहेत. आणि त्या शक्तीची तुम्हाला परिचय कधी होईल, जेव्हा तुम्ही स्वामी सेवा करणार, जेव्हा गुरु माऊलींविषयी तुम्हाला प्रेम निर्माण होईल. माऊलींकडे जेव्हा तुम्ही येणार तेव्हाच तुम्हाला माऊली कळतील, असं कळणार नाही. मी गेल्या 20 वर्षापासून अनेकांना माऊली समजून देण्याचा प्रयत्न करतोय. का आम्हाला माऊलीने कधी जवळ घेतलं नाही, आज ताब्यात घेतलं नाही, घेतच नाही. चिपळीला गेल्यानंतर 2 शिव्याच खावे लागतं. तुमच्या इथे कशाला आलास, 24 तास आम्ही तुमच्या जवळच आहोत. हे यंत्र काही लोक माऊलींच्या जवळ असते, म्हणजे अंतर्गत आर्थिक किंवा काहीतरी देवाणघेवाण असेल तेवढंच, पण अंतर्गत माऊली इथंच आहे आणि ते सर्व कार्य करून घेत आहेत. निमित्त आम्ही, आपला हा छोटासा परिचय झाला. असा सर्व परिचय तुम्हा सर्वांचा व्हावा म्हणून हा माझा अट्टहास. ते ज्या पद्धतीने स्वामी इथून काम करतायत तसं आमच्या जे स्वामींचं कार्य आहे तसंच कार्य तुमच्याकडून घडू,
हीच आमची अपेक्षा. त्यासाठी काही आपले रूल्स असतात. अगदी शेवटच्या टोकापर्यंत निस्वार्थ भूमिका ठेवायची. झालेलं सगळं श्रेय स्वामींना द्यायचं. बंधू आणि भगिनी हे नातं सार्थ ठरवायचं. आजकालचे पोरं लगेच लपडायला सुरुवात करतात. डेंडोळीत पण तेच आहे. नाव खराब करतं डेंडोळीचं. होतं काय, ते अट्रॅक्शन असतात, लगेच ते सेवा करण्याच्या मागे लगेच दुसऱ्या धंद्याला जातात. तर ज्यांना असं वाटत असेल की आपल्याला खऱ्या अर्थाने स्वामींची सेवा करायची, त्यांनी बंधू आणि भगिनी हे नातं मनापासून जपलं पाहिजे. प्रत्येक स्त्री आपल्यासाठी आदिशक्ती आहे. प्रत्येक स्त्रीला असं वाटलं पाहिजे की प्रत्येक पुरुष हा स्वामींसारखा आहे, पूर्ण ब्रह्म आहे. कारण सर्वांमध्ये परमेश्वर आहे. जो तो आपल्या कर्माने बधीर झालाय, कळत नाही, अननोन झालाय, त्याला सगळं अंधकरणाने घेतलेलं आहे. जेव्हा आतला परमेश्वर जागृत होतो तेव्हा तो काही वेगळा नसतो, गुरुमाऊलींसारखा होऊन जातो. त्यासाठी काही तत्व साधना असतात, ते करावे लागतात. योग्य तो गुरूंचा संपर्क जर असला तर आपल्या अंतर्गत असलेला देव आपला स्वतः पाहता येतो. लक्षात घ्या, संतांना योगींना देव कधी मिळत नाही, तो फक्त भक्तांनाच मिळतो. आणि स्वामींनी आतापर्यंत किती पुरावे दिले, आम दया नाही आहे असं त्यांनी त्यांचे शब्द सार्थ ठरवलेले आहेत. अनेक सेवेकरी आम्हाला जोडतात, अनेकांना महाराजांचे दर्शन राहते. अजून सुद्धा या घोर कलियुगामध्ये, या विचारी युगामध्ये स्वामी महाराज दर्शन देत आहे. आपला तिसरा भाग येतो कुलदेवी. तर पितृदोषाबद्दल मी तुम्हाला सांगितलं, थोडं विषय परिवर्तन झाला. पितृदोषासाठी काय सेवा असली पाहिजे. पितृदोषासाठी आपण सर्वात महत्वाच्या सेवा जमलं तर एकदा नारायण अभिवृद्धी करून घेणं, 3 संकल्पित गुरुचरित्र पारायण करणं, आपल्या मार्गामध्ये बाह्य शांती सुख ठरलेलं आहे ते रोज पुरुषाने हवनयुक्त करणं 6 महिने तरी. बघा, दिव्य अनुभूती केली तुम्हाला. वाचन करून सोडायचं नाही, हवन करायचं तर पूर्णच करायचं. काय वेळ लागत नाही त्याला. एकदा सवय तुम्हाला 2-4 दिवसाचा त्रास होईल. ती प्रोसिजर काय सर्वांना माहिती आहे. जर माहित नसेल तर आमच्या ऍडमिनला विचारा, हवन कसं करायचं तुम्हाला तर समजावून सांगतील. हिरण्य दानाला अमावस्येला ते केलं पाहिजे. सुलभ भागवत हा ग्रंथ जो आहे त्याचं वर्षातून एकदा तरी पारायण केलं पाहिजे. एकदा झालं ठीक आहे, दुसऱ्यांदा करायचं अवश्य करा. 3 महिन्यातून एकदा केलं अतिउत्तम. वर्षभरातून तुमचे जर 4 पारायण झाले, तुमचा पितृभार बराच कमी होतो. थोडा त्रास होईल, पहिल्या पारायण आनंद मिळेल, दुसरा थोडा त्रास होईल, तिसरा आणखी थोडा त्रास होईल. त्रास का होतो, एक कनेक्शन असतं पितरांचं, त्या वासना असतात, त्या शेष राहिलेल्या असतात आणि त्यांना मुक्तीसाठी त्यांना जो त्रास होतो, हा त्रास वाचनकर्त्याला होतो. आणि जेव्हा जिथून त्याची ती मुक्ती मिळते तेव्हा तो आशीर्वाद देऊन जातो. तेव्हा तुमच्या संसाराच्या सर्व अडचणी त्या ठिकाणी संपलेल्या असतात. तुम्हाला दैवी शक्तीचा अनुभव, परिचय त्यांच्या आशीर्वादाने मिळतो. प्रत्येकाचं परम कर्तव्य आहे. तर आणखी पितृक्षासाठी महत्वाचं आहे पिंपळाला प्रदक्षिणा मार. पुरुषांसाठी रोज 108 प्रदक्षिणा मारा. दिगंबरा श्रीपाद वल्लभ म्हणा किंवा श्री स्वामी समर्थ म्हणा. त्याने सुद्धा पितृदोषाचा भार बराच अंशी कमी होतो. औदुंबराला प्रदक्षिणा मारा 108. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या प्रदक्षिणा मारल्याने अनेक प्रकारचे आजार जातात. मानसिक काही वेळ पण आलं असेल किंवा मानसिक काही त्रास असेल तो क्लिअर होतो. अनेक प्रकारचे आजार, ग्रहांचा त्रास केवळ प्रदक्षिणाने जातो. वाईट शक्तीची बाधा केवळ प्रदक्षिणाने जाते. एवढी पॉवर त्या औदुंबरामध्ये आहे. तर ह्या काही सेवा आहेत. मी अशी किरकोळ सेवा देतो.
आणि त्याने अनेकांना दिव्य मुक्ती येतात. मी देणारा कोण? सगळं स्वामी करून घेत असतात. तिसरा विषय आपला येतो कुलदेवी. कुलदेवी जुन्या काळामध्ये अनेक कुटुंब दुष्काळ आल्यावरती किंवा व्यवसायाचं कुटुंब पालन पोषण होत नव्हतं म्हणून अनेक कुटुंब ज्या ठिकाणी व्यवसाय मिळेल त्या ठिकाणी स्थलांतरित होत होते. ज्या ठिकाणी ते राहिले तिथं स्थायिक झाले आणि त्यांची जी मूळ कुलदेवी होती, दळणवळणाचे साधन असल्याने ती जवळचीच कुलदेवी त्यांनी ती ग्रामदेवी म्हणून तिला कुलदेवीची उपासना चालू केली आणि त्यातून त्यांना मूळ कुलदेवीचं विस्मरण झालं. 4-5 पिढ्यापासून 10 पिढ्यापासून त्यांचं मूळ शक्तीपीठाकडे जी कुलाची आहे तिथं त्यांचं दर्शन नाही, सेवा नाही. ती कुलदेवी टोपल्यामुळे त्यांना अनंत अडचणींना सामना करावा लागतोय. या मार्गाने आपलं मूळ कुलदेवीचा परिचय करून दिलेला आहे. आपली सर्वांची कुलदेवी 3.5 शक्तीपीठातलीच असते. महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तीपीठ आहेत. पहिलं शक्तीपीठ आहे तुळजापूरचा तुळजाभवानी माता, दुसरं कोल्हापूरची महालक्ष्मी, तिसरी रेणुकागड माहूरगडाची रेणुका देवी, चौथी पुण्याची सप्तशृंगी माता. हे अर्ध शक्तीपीठ आहे. तर या 3.5 शक्तीपीठातलीच आपल्या देवी असतात. या देवांना मानतो उपदेव्या. आपल्याकडे एक मौलिक ग्रंथ काढले, त्या ग्रंथामध्ये तुमच्या ज्या देवी आहेत त्या तुमची कुलदेवी कोणती आहे मूळ तिचा परिचय केला जातो. त्याच पद्धतीने आपल्या गुरुकृती PDF टाकली गेलेली आहे. त्या PDF आपल्या सरण्यानुसार सुद्धा तुम्हाला कुलदेवीचा शोधबोध घेता येईल. तर हे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. प्रत्येकाने आपापल्या कुलदेवी शोधून तिच्या मूळ स्थानावर जाऊन 11 अलंकारासहित मान सन्मान करून त्या ठिकाणी अभिषेक करून घ्या. तुमची जे कुलदेवीचे टाक असतील तिथं न्या, श्रीयंत्र असेल तिथं न्या, तिथून त्या देवीचे चरण स्पर्श करून तुमच्या घरी घेऊन या. मग तुमच्या ज्या आर्थिक समस्यांवरती असेल त्या सेवा चालू करा. कसा तुम्हाला अनुभव मिळत नाही, मग श्रीयंत्रावरच्या सेवा चालू करा. बघा तुम्हाला कशा अनुभव मिळतात. प्रचंड अनुभव मिळायला सुरुवात होईल. किंवा तुम्ही जर आता श्रीयंत्रावरची सेवा करत असाल तर एकदा 3.5 शक्तीपीठांचं सर्वांचं दर्शन घेऊन या. तुमची सेवा 3 वेळा झाली असेल, 121 दिवस झाले असेल, ती सेवा पूर्ण करा आणि एकदा 3.5 शक्तीपीठ दर्शन घेऊन या. काढा तो. ही फक्त टूरच काय, हे टाइमपास म्हणून नाही. त्या ठिकाणी तुम्ही पारायण करा दुर्गा सप्तशतीचे, तो मान सन्मान करा. आई साहेबांचा आशीर्वाद घ्या. तुमच्या घरी लक्ष्मी पाणी अशी दिव्य अनुभव तुम्हाला येतील की तुम्ही आमच्याकडे काही आहेत चिकार त्यांना अनुभव आलेले आहेत, पण किती अनुभव सांगून किती नाही असं त्यांना झालंय. क्षणाक्षणाला महाराजांची अनुभूती येते, प्रचिती येते. आणि मी तर म्हणतो तुम्ही सेवेत आलात, तुमचा एक सुद्धा श्वास व्यर्थ जायला नको. प्रत्येक रोम रोम मध्ये श्वासामध्ये श्री स्वामी समर्थ हा मंत्र ठेवा. तुमच्याशी बोलतोय, हृदयात आमचा जप चालू आहे, ती क्रिया आहे, त्याला वेळ लागतो. तसं त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा रिकामे असाल तर कारण चॅटिंग, व्हॉट्सअप, मोबाईल, आजकाल मोबाईलचं एवढं फॅड घुसलंय. अक्षरशः संस्कार नेमके बाल संस्कार मुलांना द्यावे का पालकांना द्यावे हा प्रश्न पडलाय. आजकालच्या पालक आता काय बोलणार नाही. ते रील बनवत व्यस्त झाले. मुलांना सुद्धा मतच बघतो. बापाचं बघितलं तर बापाचं बाप बोलू शकत नाही, कारण तोंड त्याचं पॅक झालेलं असतं, काहीतरी भरून ठेवलं असं कोणामध्ये. ते मुलाने काय संस्कार घ्यावे मला तेच कळत नाही. दारू मांस खाणं म्हणजे पशु पिल्ले व्यवहार आहेत. वेगळ्या जन्माचे काहीतरी दोष आहेत म्हणून तुम्हाला असे ग्रहण मिळाले, लक्षात घ्या. स्त्रियांसाठी बोलतो नाही. तुम्हाला जर ते दुरुस्त करायचं असेल तर तुम्हाला अनेक स्त्रियांना मी रुद्रपाठ दिलेले आहेत. अनेकांच्या घरातून नॉनव्हेज सुटलेला आहे. अनेकांच्या बोलतोय शेकडो घरांच्या कुटुंबातून नॉनव्हेज गायबच झालं. जेव्हा आमच्या संपर्कात आले तेव्हापासून अगदी देशनात सर्वच प्रकारचे सुटलेत आणि तेच लोक परत आमच्या ग्रुपमध्ये जे शिव्या घालत होते आम्हाला, त्या ग्रुपमध्ये येऊन मार्गदर्शन मीटिंग ऐकताय. धन बायको समोरून नसतील ऐकत, पण चोरून लपून तेवढे ऐकतात. त्याच्यामुळे
परिवर्तन, सेवा, अनुभव असे कितीतरी कुटुंब महाराजांनी उचलले, त्यांना वाचवलंय. आपले तो ध्यास असला पाहिजे सर्वांपर्यंत या विश्वातल्या अतिउत्तम सेवा पोहोचवणं. कारण हा विश्वामध्ये, संसारामध्ये असा एकमेव मार्ग आहे पुस्तकावरती स्वामींचा. श्री स्वामी समर्थ बाल विकास केंद्र, आध्यात्मिक बाल विकास केंद्र हे विश्वातलं एकमेव असं सेंटर आहे की त्या ठिकाणी संसारात राहून परमार्थ करता येतो आणि आपल्याला ईश्वर शक्तीचा अनुभव घेऊन ईश्वर शक्ती, आपल्यात असलेली ईश्वर शक्ती याचा प्रचिती किंवा याची अनुभूती आपल्याला येत असते. माहिती सर्वच मिळतं. तुमची जर ताकद असेल तर मोक्ष सुद्धा तुम्हाला मिळेल. काळाची गरज आहे, पुढचा काळ कठीण आहे, त्यासाठी जन्म नको. पण ह्या जन्मात तुम्हाला जेवढी सेवा करता आली, जेवढा त्याग करता आली, जेवढं स्वतःच सर्व कर्म स्वामींचरणी लीन करता आली, तुमचं मोक्ष तुमच्या दाराशी असेल. त्यासाठी आमचं मार्गदर्शन लागेल. कारण मोक्ष म्हणजे काही खायची गोष्ट नाही. तोंडाचा खेळ नाही. तुम्ही कितीही कृष्ण करा, कितीही शिव करा, मोक्ष मिळत नाही माणूस. तर गुरु कृपेतच मिळतो. एकतर निश्चित कृष्णासाठी भक्ती करावी लागते, जे धीरेने केली संत निराने. अनेक संतांनी त्यागमय राहून खऱ्या अर्थाने त्याग करून जप केले, त्यांना देखील मोक्ष नाही. हाडाची काढा झाले मलामध्ये, त्यांनाही मोक्ष नाही. हा फक्त भक्तीतूनच मिळतो. पण भक्ती कशी करायची त्यासाठी उदाहरणं केल्यावर दिली होती. उर्मिळेचं उदाहरण दिलं होतं, लक्ष्मणाची धर्मपत्नी उर्मिला, आणि शबरीचे उदाहरण दिले होते. तर हे अनमोल असे विषय आहेत. आपण टप्प्याटप्प्याने का असे ना आपण समजून घेऊया. तुमच्या मीटिंग मध्ये आलात, धन्यवाद. आणि स्वामींचं सेवा कशी करावी, प्रश्न तुमचे जे काही असतील, उद्या प्रश्नोत्तर आपले सकाळी 9 ते 10 या वेळेला होतीलच. त्यावेळेस कॉल करावा. अवश्य संकट असतील तर अवश्य कॉल करावा. आणि ही दिलेली सेवा आहे, ती सेवा अगदी स्वामींचा प्रसाद म्हणून सुरुवात करावी. सुरुवात करण्याबरोबरच तुम्हाला फलश्रुती सुरुवात होईल. श्रद्धा निष्ठा स्वामींवर ठेवावी आणि आम्ही जी दिलेली सेवा आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. तुमचं काम 101% झालेलं आहे असं म्हणून चालत. पण मला अशी निगेटिव्हिटी चालत नाही. आम्हाला तुमची निगेटिव्हिटी त्रास आम्हाला देखील होतो. आतापर्यंत इथं अनुभूती प्रचंड आलेल्या आहेत. आम्हाला करून सांगावं लागतं लोकांना, अनुभूती सांगा हो. पण त्यानंतर त्यांना त्याचा परिणाम त्यांना काय मिळणार त्या स्वामींनाच माहिती आहे. अनुभूती शेअर केल्यानंतर सुद्धा आणखी अनुभूती शेअर करा. बघा, तुमचे जे अडलेले काम असतील ते करते. अनुभूती सांगण्याचा अर्थ काय असतो? जसं आपण स्वामी चरित्र वाचतो, गुरुचरित्र वाचतो, त्यात लिहिलं आहे स्वामींच्या. अशा लीला आपल्या तुमच्या आयुष्यात जेवढ्याच जडले असेल तेवढ्याच आपल्याला कथन करायचे. आपण जास्त सांगू नये कधीही, अपेक्षित नाही. जेवढं तुम्हाला अनुभव आलाय पण तेवढंच अपेक्षित आहे, तेवढंच सांगावं. शेवटी अनुभव असतो. तो लहान नसतो किंवा मोठा नसतो, तो श्रद्धेने आलेली आपली प्रचिती असते. आपण ते सांगितले काय हरकत नाही. कदाचित तुम्ही सांगणार नाही तर कदाचित तुमच्यावर स्वामींचा सुद्धा क्रोध होऊ शकतो. तुम्हाला काय करायचंय? स्वामींचे लिलाव वाचायचे. बघा, जेव्हा जे आमच्या युट्यूब वरती अनुभव मी शेअर करतो आणि जे श्रवण करतात त्यांचं पारायण लक्षात घ्या. तो सांगण्याचं पण होतं आणि श्रवण करण्याचं पण होतं. फार मोठ्या सेवा आहे या. यातनं जर लोकांमध्ये परिवर्तन होत असेल तुम्हाला याचं पुण्य अवश्य मिळणारच. वारंवार आपण स्वामींचे पारायण का करतोय? 3 अध्याय 11 माळे रोज का करतोय? त्यांचं वारंवार तेच चरित्र का वाचतोय? हे चरित्रातनं अनेक चरित्र घडत आहेत आपल्या आयुष्यामध्ये. तसं आलेला अनुभव आपलं चरित्रच आहे. खऱ्या सेवे करायच्या आयुष्यामध्ये एक स्वामी चरित्र घडेल एवढी लीला होते, एक गुरुचरित्र घडेल एवढी लीला होते. खरा बोललो मी, त्याचा अर्थ समजून घ्या. खरा कसा असतो? मुलगी नाही, दांभिक नाही, गुंड नाही. आजकालचे सगळे गुंड झाले. मंत्र्यांचा ताबा घेणं, केंद्राचा ताबा घेणं, स्वामींची दुरावस्था ठेवणं, आलेले केंद्रातले पैसे लपवणं, पळवणं, मग केंद्र मंदिर बांधण्याच्या निमित्तानं पैसा खाणं, हे सगळंच ठिकाणी झालंय. आपल्याला घुसलाय.
कली कुठे कुठे नाही घुसलाय. प्रत्येक ट्रस्टमध्ये कली घुसलाय, मंदिरांमध्ये कली घुसलाय, आपल्या अंतर्मनात कली घुसलाय. शुद्ध बुद्ध होऊन साधना केल्यानंतर तर कलीचं आपल्या पुढे काही चालत नाही. मग त्याला काढायचं कसा? अंतर्नामच म्हणणार नाही. तो आपल्या अंतर्मनातच काय, पण तो जलामध्ये घुसलाय, तो वायूमध्ये घुसलाय. आपण जी हवा घेतोय ती नरक नाही सगळे. तो हायब्रिडच्या नावाने तो अन्नामध्ये घुसलाय. त्याने आपलं सगळं बर्बाद केलंय. विज्ञान त्याचा एक भाग आहे, लक्षात घ्या. युगकलियुग आहे, सर्वच ठिकाणी तो पेरला गेलाय. या ज्या वनस्पती आहेत, कालांतराने या वनस्पती देखील तुम्हाला योग्य ते फळ देऊ शकणार नाही. त्याचे गुणधर्म नष्ट करण्याची ताकद कलीने ठेवली. का तर लागणारा वायू, लागणारं जल हे दूषित येते, त्याला काय करणार? आपण किती वॉटर प्युरिफाय केलं ते शुद्ध असतं का? पण जुन्या काळात जे वॉटर होतं तळ्यातलं ते किती शुद्ध होतं? ते शुद्धीकरण कसं केलं जात होतं? त्याने कुठल्या प्रकारचे आजार होत होते का? आता कुठलंही पाणी प्या, आजार होणारच. कुठले अन्न खा, आजार होणारच. विशिष्ट वय 40 वर्ष झाले, आजार घेणारच, औषधी लागणारच. त्यामागची कारण काय? तर आपण ह्या ज्या सेवा करतो, रुद्रपाठ असो, गुरुचरित्र पारायण असो, देवीचे पाठ असो, ते आपल्या शरीरातलं विष काढण्याचं काम करत असतात. मग अशी बोललो, रुद्रपाठ जो व्यक्ती करतो त्याच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे आजार होणार नाही. रुद्रतीर्थ जर अगदी 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष जर कोर्स केला, काही वर्ष 40 झालेल्या लोकांसाठी बोल, 1 वर्षपर्यंत रुद्रपाठाची सेवा करा, पुढचे 40 वर्ष निरोगी राहा. म्हणजे ताकद रुद्रपाठाची. पण त्यासाठी आमचे काही पथ्य ते पाळले पाहिजे. इकडे रुद्रपाठ करणं, इकडे नॉनव्हेज करणं असं चालणार नाही. शुद्ध शाकाहारी राहायला पाहिजे. आहार विहार आचार संस्कृती प्रमाणे असला पाहिजे. स्वामीवर निष्ठा ठेवून या सेवा जर केल्या, तुम्ही अगदी आयुष्यात निरोगी राहाल. स्वामींचा आशीर्वाद आहे. जर तुमचं मन निरोगी, तन निरोगी तर मन निरोगी, तेव्हाच तुम्ही स्वामींचं कार्य करू शकतात. अदरवाईज नो. तुम्ही दुःखी कष्टी आहात, तुम्ही शारीरिक पीडा आहात, तुमच्याकडे स्वामींचं कार्य कसं होईल? तर त्यासाठी आपण आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. आणि हे माध्यम आमचं मार्गदर्शनाचं खूप महत्वाचं आहे. मी तासन तास बोलतो कोणासाठी, कशासाठी? सर्वांसाठी. स्वामी समजून घेण्याचा माझा प्रयत्न असतो आणि त्यातनं तुम्हाला स्वामींचे अनुभव देखील येतात. धन्यवाद. तर जर कोणाला काही मार्गदर्शन भेटून आपले या ठिकाणी सत्र संपतंय, कोणाला काही अनुभव शेअर करायचा असेल, शॉर्टकट अगदी जास्त लांब न लावता, तर अनुभव शेअर करू शकतात. किंवा कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकतात. दादा, गुरुचरित्र पारायण बद्दल कोण बोलतोय? नाव सांगा. नाही दादा, मी गुरुप्रसाद बोलतोय. हा, बोला ना. गुरुचरित्राबद्दल दादा, पारायणासाठी आपली नोंदणीसाठी बोलणार. 1 तारखेपासून आपला सप्ताह चालू होतोय दत्त जयंतीचा. त्याच्या माध्यमातून आपल्याला पारायण करायची आहे. वर्षभर जर पारायण केलं नाही तरी चालेल, पण वेळ मिळाल्यावरती दत्त जयंती सप्ताहामध्ये गुरुचरित्र पारायण करणं खूप महत्वाचं आहे. माझ्याकडून ज्यांनी प्रश्नोत्तर घेतले, कुठून घेतलेले असतील, पण ती जर वेळ तुम्हाला योग्य वाटली किंवा कुठल्या प्रकारची अडचण नसेल, कृपा करून ही संधी सोडू नका. अद्भुत असं सामर्थ्य त्या पारायणामध्ये असतं. ते 7 दिवस दत्त तत्व पृथ्वीवरती 100 पटीने भरलेलं असतं. आणि जेव्हा त्या दत्त तत्वाची तुम्ही साधना करता, तुम्हाला चटकन लाभ मिळाले असतात. वेळ संधी सोडू नका आणि लगेच आपलं नाव नोंदणी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती करा. लवकरात लवकर वेळ नाही आपल्याला. गुरुचरित्र पारायणाची पुस्तकं जर तुम्हाला कुठे मिळत नसतील, जवळचं केंद्र बघा. केंद्रातलंच दिंडोरी पंडित मार्गातलं पुस्तक घ्या. जर मिळत नसेल तुम्हाला केंद्रातून, ऑनलाईन घ्या. ते मिळत नसेल तर कुरिअरसाठी आमच्या ऍडमिनला संपर्क साधा. ते तुम्हाला एक नंबर शेअर करतील आणि ते कुरिअर्सने तुम्हाला तुमच्याकडे पुस्तकं येईल. वेळ भरपूर आहे अजून. आजची तुमची 19 तारीख आहे. अजून तुम्हाला 10 ते 11 दिवस आहेत. त्यासाठी आत्ताच तुम्ही
तयारीला लागा. श्री स्वामी समर्थ. आणखी काय? श्री स्वामी समर्थ. दादा मला एक प्रश्न विचारायचा होता. नाव सांगा तुमचं आधी. माझं नाव सुरेंद्र गुजर. मी डोंबिवलीला असतो. मी आता नवीनच आलेलो आहे याच्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या याच्यामध्ये. व्हिडिओ बंद करून बोलायचं. हा सर बोला. मला एक प्रॉब्लेम आहे. ऑफिसच्या ठिकाणी 4-5 वर्ष झालेलं आहे. एक जरा ग्रहस्थ मला त्रास देतो. माझे फायजी वगैरे लपवतो वगैरे. तर काय असेल दादा? स्वामी समर्थांची काय सेवा करतात? नाही ना, काही सेवा करत नाही. मी आता म्यूट करा. म्यूट करा. श्री स्वामी स्तवन 1 माळ आणि नवनाथ मंत्र 1 माळ. अच्छा. पिवळी मोरी छोटीशी तिशी पुडी करून घ्यायची. त्याच्यावरती नवनाथ मंत्राची 1 माळ, स्वामींची 1 माळ जपायची. स्तवन करायचं आहे स्वामी. 1 माळ करायची स्वामींची, श्री स्वामी मंत्राची, आणि 1 माळ नवनाथ मंत्राची करायची. हे सगळं करत असताना जे लोक त्रास देतात त्यांचा फोटो डोळ्यापुढे आणा आणि नातांना सांगा की हे यांचा त्रास कमी होऊ द्या, की सोबत पुढे असू द्या. एवढे सेवा करा, तुम्हाला 8 दिवसात ते लोक शांत झालेले दिसतील. ठीक आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मी रुपाली मामाकर. गुरुजींचं पारायण दिले तुम्ही मला. तर मग उद्या एकादशी आहे, तर मग शिखरण लावायचं का नैवेद्य? एकादशी करतात ना तुम्ही? स्वामींची एकादशी असते, सर्व देवांची एकादशी असते. तर एकादशीचाच फराळ आपण स्वामींना ठेवला पाहिजे. आणि शक्यतो पारायण काळात जर एकादशी आली की एकादशी आपण धरली पाहिजे. ठीक आहे. ते ती फार मोठी आहे, पण पारायण करत असताना एकादशी पकडली पाहिजे. ठीक आहे. आता मी समजा इथं आपल्या इथे पारायण बसणार आहे दत्त पौर्णिमेला, आणि दादांना देईन मी नाव. तर मग ते मला तुम्ही जे पारायण दिलेले आहे, तर मला एक वेळा संकल्प केलेला आहे, तर मग परत काही करायची आवश्यकता नाही ना? पहिल्याच दिवशी 3 पारायणाचा संकल्प, पहिल्या पारायणच्या मला 7 सांगितलेलं आहे तुम्ही पारायण करायचे. ठीक आहे. एकदा तुम्ही सुरुवात केली ना, संकल्प झाल्यानंतर परत संकल्पाची गरज नसते. पण त्याला वेळ करू नका जास्त. लवकरात नाही, कंटिन्यू करते मी. चालेल. आणि माझ्याकडे आणि गुरुपीठावरचं आहे, माझ्या गुरुचरित्र आहे, पण एक दुसरं पण माझ्याकडे आहे. तर मग त्याचं काय करायचं दादा? गुरुचरित्र पारायण फक्त आपल्या मंडळातल्या पुस्तकातूनच करायचं. तो शुद्धीकरण करून दिलेला ग्रंथ आहे. म्हणजे आधीच आहे माझ्या घरी, म्हणजे त्याचं काय करायचं? मोठा ग्रंथ असेल ना तो, हो. जर कोणी वाचत असेल त्यांना देऊन टाका. ठीक आहे. त्याचं ब्राह्मणाला दान. बरं, चालेल. मला माझा आवाज डबल ऐकायला येतोय. हो दादा, परत येतोय माझा पण. मला काय झालंय? श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ. त्या दोघा ठिकाणी अनम्यूट सर्वांनी म्यूट करा. ज्यांना विचारायचं होतं त्यांनीच बोला. मला विचारायचंय दादा. नाव सांगा. विद्या घुगे. कुठून बोलताय? औरंगाबादवरून. बोला. दादा, माझ्याकडे कुलदैवतेचं टाक नाहीये, तर मग तो ज्वेलर्स कडून घेतला तर चालेल का? हो. आणि ते देवी असेल तुमचे, ते सांगायचं त्यांना पाहिजे. मग ते देतील बोलून तुम्हाला बरोबर दर्शनाला. तर त्यांच्याजवळ ते दर्शन करायला दिलं तर चालेल का? घडवायचं बोलताय ना तुम्ही? हो, घडवलेलं पण नाहीये. आणि ज्वेलर्स कडून आणून ते आता तुळजापूरला जाणार आहे, पण एकटेच जाणार आहे. तर त्यांच्याजवळ तो दिला तर चालेल का दर्शन करून आणायला देवीचं? घरी आल्यानंतर त्याचा घरी अभिषेक करा, स्थापना करा. त्यावर तुमचे काही घरातले संस्कार करू द्या. मग जाऊन ते देवीच्या पंचरणाशी करायला लावा. जेणेकरून तुमचे दोष जे काही असतील तिथेच जातील. ते तुम्हाला आशीर्वाद म्हणून तुमच्याकडे येईल परत. तर मग मी आता आणणार होते उद्या घरी, आणि ते मंगळवारी जाणार होते. तर मग नको देऊ का सध्या? स्थापना करा. आता लगेच नका देऊ. त्याच्यावरती सेवा होऊ द्या. नंतर तुम्ही ते एकटे घेऊन काय करणार नाही. जोडीने जायचं असतं कुलदेवी दर्शनाला. बरं. देवी दर्शनाला जोडीने जा. जोडीने आल्यानंतर मान सन्मान करा. ब्राह्मणाच्या त्या ठिकाणी अभिषेक करा. त्या पैशांचं बघू नका.
त्या अभिषेकाला खूप महत्व असतं. तुमच्या अडचणी सुटतात. तिथे 1000-2000 खर्च झाले पण तुम्हाला ते 10,000 मिळतात. बरं आणि बरं तुम्ही आशीर्वाद देवीचा घ्या. ठीक आहे. चालेल दादा. हॅलो बोला, नाव सांगा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ कोणाचा म्यूट करा, कळत नाही का? गुरुप्रसाद नाव काय ते ज्यांचा व्हिडिओ ओपन आहे? गायत्री म्हणून कोणतरी आहे. गायत्री ताई, व्हिडिओ ओपन चालू आहे, बंद करा. आणि श्री स्वामी समर्थ दादा. हा बोला. मी ज्योती लाड बोलते. बोला, कुठून बोलताय? माझ्या बोलते ना. बर. आम्हाला नोकरीसाठी खूप अडचणी येते. प्रश्नोत्तर करा उद्या. ठीक आहे. प्रश्नोत्तर करायचं उद्या. ठीक आहे. त्याच्यावरती सेवा दिली जाईल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हॅलो दादा, जरा मला विचारायचं होतं, उद्या एकादशी आहे ना? हॅलो बोला ना, येतोय आवाज. हा, तर आमचं शॉप आहे, म्हणजे कपड्यांचं दुकान आहे, तर तिकडे पारायण केलं तर चालेल का? कुठलं पारायण? संक्षिप्त भागवत? हो, संक्षिप्त भागवत. तिकडे काय तुमचं मंदिर वगैरे देवर आहे? स्वामींचा हो हो, स्वामींची मूर्ती आहे. परत आपल्या केंद्रातून माऊलींची ह्याची पण फोटो पण आहे. आपण दिवाळीला विष्णू लक्ष्मी आणि विष्णूचा फोटो आहे, नागा शेष नागाचा तो. चालेल, करा. अतिउत्तम. तुमच्या दुकानाची प्रगती होईल. हो हो चालेल. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ दादा. बोला, हो सांगा. मी जया ढगे मुंबईवरून बोलते. मला दादा दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ आणि गुरुचरित्र पारायण 3 सांगितलेले, तर माझे 14 पाठ झाले आणि 2 पारायण झाले. तिसरं पारायण म्हणजे मी 2 पारायण ना घरीच केले, गुरुचरित्र पारायण. आता तिसरं पारायण जर केंद्रात केलं तर चालेल का? 1 तारखेपासून? चालेल, काही हरकत नाही. उत्तम. मला तुम्ही म्हणजे ती सेवा दिलेली आहे, ती केली तर चालते ना? चालेल, अवश्य, काही हरकत नाही. चला, श्री स्वामी समर्थ. आपण आपले अनुभव सांगायचा असेल तर बोलू शकता 5-1 मिनिटात. बोला. हॅलो सर, मला अनुभव सांगायचा. बोला, नाव सांगा आपलं. मी स्नेहा देशपांडे पुण्यातून बोलतेय. मी तुमच्याशी बोलले होते, तर स्वामी चरित्र सारामृत वाचायला सांगितलं आपण. तेव्हापासून आतापर्यंत मला पूर्वी तरी मला 8 जॉईन करून 3 आठवडे झालेत फक्त. पूर्वी शिष्याचे जे स्वप्न पडत होते तर मला अखंड, मला भूतबाधा झाली किंवा वेळ लागले असे स्वप्न पडायचे. त्याचवेळी मला स्वामींनी ज्या ठिकाणी पाहिलेलं नाहीये ती ठिकाणं मला दर्शन दाखवायचे की तू जाऊन ये. आता मला मिरजेला जाऊन ये म्हणून सांगितले. तिथे गणपतीचं मंदिर आहे, वडाचं झाड आहे, असं सांगितलं स्वप्नात. असे दोन्ही टाईप त्या ठिकाणी स्वप्न पडत होती. पण आता इतकी शांतता वाटते. 3 आठवडे जवळ मला कुठल्याही प्रकारचे स्वप्न पडत नाही. स्वामींच्या आशीर्वाद. सेवा काय घेतली तुम्ही? तर तुम्ही मला गुरुचरित्र वाचायला सांगितलंय आणि आता चरित्र सारामृत स्वामींचं आहे ना, ते पुस्तक वाचायला सांगितलं. रोज 3 अध्याय सांगितले त्याचा सध्या वाचायला. तर ते मी करतेय. आणि कुलदेवी तुम्ही शोधण्यासाठी मला उपाय दिलेला आहे की ते हे करायचंय, अभिषेक करून दुर्गा सप्तशती करायला सांगितलेली आहे. तर मी आता सध्या चालू केलेलं आहे ते म्हणजे चरित्र सारामृत आणि तुमच्या सगळ्या जे काय देऊन थोड्या मीटिंग अटेंड करते. आणि गुरुचरित्र आणि ते अभिषेकाचं आहे ना, ते मिस्टरांच्या म्हणजे मर्जीचा जरा अजून विषय वेगळा येतो, त्यामुळे मला जमत नाही किंवा ते फोर्सफुली करता येत नाहीये. अभिषेक जाऊन घालणं मला दिवसासाठी मी घरात करायला लागली. दुर्गा सप्तशती वाचायचा प्रयत्न करते घरात, पण सध्या मात्र हे चालू केले चरित्र. चालेल, त्याने तुम्हाला अनुभव आलेला आहे. अनुभव काय आला की मला जी वाईट स्वप्न पडायची नव्हतं ती तरी म्हणजे दादा ती बंद झाली पडायची. बाकीच्या सेवा पूर्ण करा, सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. ठीक आहे. हो, श्री स्वामी. ठीक आहे, चालेल. घ्या, जयकार घ्या. अनुभव सांगायचा होता दादा. काय नाव आपलं? मी गुरुप्रसाद बोलतोय. ठीक आहे, बोला लवकर, कारण मी ऑफिसलाच आहे. मीटिंग मध्ये बोलू का मग? चालेल, घ्या.
2-4 मिनिट. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. चालेल. 5 मिनिट. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी गुरु विष्णू स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. प्रियोस्तु. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब. श्री अम्बा माता की जय. श्री अम्बा माता की जय. श्री अम्बा माता की जय. भारत माता की जय. सर्व चरणात नमस्तु. श्री स्वामी समर्थ.